सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। दुनिया है एक जत्रा हौस गौस 917 ही दुनिया है एक जत्रा हौस गौस 917 या दुनियेला दुखवत नाही त्यो एक येडा भितरा त्यो एक येडा भितरा हो त्यो एक येडा भितरा अरे पिऊ नको मग जाऊ नको अरे पिऊ नको मग जाऊ नको ही दुनिया है एक जत्रा हौस गौस 917 नशिबाचा फिरतो पाळ नाही अवघड फेरी कुणी धरली हातामध्ये समजना दोरी नशिबाचा फिरतो पाळ नाही अवघड फेरी कुणी धरली हातामध्ये समजना दोरी घेरी येऊन भरडल त्याला जन्मत बसतोय हदरा जन्मत बसतोय हदरा हो जन्मत बसतोय हदरा असं बरनव बाबा करनव असं बरनव बाबा करनव ही दुनिया है एक जत्रा हौस गौस 917 गरिबीचा सिनेमा बघा सोडून लाज सुख संग दुःखाची ऐका वाजती दांड गरिबीचा सिनेमा बघा सोडून लाज सुख संग दुःखाची ऐका वाजती दांड येडी आशा भवनी होऊन उगाच धावती नकरा उगाच धावती नकरा उगाच धावती नकरा असं वागू नको मध्ये लागू नको असं वागू नको मध्ये लागू नको ही दुनिया है एक जत्रा हौस गौस 917 घोडा नाव त्याच व्यवहार कुणी चोर असल तो टांग टाकुनी स्वारे यो फिरता घोडा नाव त्याच व्यवहार कुणी चोर असल तो टांग टाकुनी स्वारे इथं सहाय पर दिसत नाही पोलीस मारतोय चक्रा पोलीस मारतोय चक्रा पोलीस मारे कोई चक्रा असला काय म्हणू नक जाळीनु असला काय म्हणू नक जाळीनु ही दुनिया है एक जत्रा हौस गौस 917 माणुसकीचं हॉटेल बघतय वाट कुणी तिखाट भेटतो हित कुणी गुळमाट
हे माणुसकीच हटेल बघतय वाटे कुणी ती घाट भेटतो इथं कुणी फळमाटे तुकड्यासाठी लाचार होऊन शेपट हलवी कुत्रा शेपट हलवी कुत्रा हो शेपट हलवी कुत्रा लई भुकू नको डोळ जागू नको लई भुकू नको डोळ जागू नको ही दुनिया हाय एक जत्रा हौस गौस नौस सतरा गर्दी मंदी इसर पडतो देवाचा तोंडान चालतो गजर नुसत्या नावाचा या गर्दी मंदी इसर पडतो देवाचा तोंडान चालतो गजर नुसत्या नावाचा काय पैशाची कांदी घेऊन देवळाला मारत्यात पत्रा देवळाला मारे त्यात पत्रा देवयाला मारे त्यात बसेरा कुणी काय म्हणा ही दुनिया हाय एक जत्रा हौस गौस नौस सतरा ही दुनिया हाय एक जत्रा हौस गौस नौस सतरा ही दुनिया हाय एक जत्रा हौस गौस नौस सतरा जग जागवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी
शंकरा करुणा करा जग जागवा सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो. काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी आक्रंदतात कोणी मज फूलही ऋतावे मज फूलही ऋतावे हा दैवयोग आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला. सांगू कशी कुणाला सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची चिरदाह वेदनेचा चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला. काही करू पाहतो काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे माझी अबोलणे माझी अबोलणे विपरीत होत आहे विपरीत होत आहे मज फूलही ऋतावे हा दैवयोग आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते
सूरमागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा सूरमागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा तू मला मी तुला तू मला मी तुला पाहिले एकमेकास न्याहाळिले दुःख माझा तुझा आरसा दुःख माझा तुझा आरसा जीवना तू तसा मी असा एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा खेळलो खेळ झाला जसा खेळलो खेळ झाला जसा जीवना तू तसा मी असा सूरमागू सूरमागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा सीतेनं आपले डोहाळे रामाना सांगितले. रामानेही हसून तिला सांगितलं की सीते, तुझ्या इच्छा मी लवकरात लवकर पूर्ण करीन. पती पत्नींचा हा मनोहर समाज झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशीची गोष्ट. भद्र नावाच्या एका गुप्तचरानं रामाना येऊन सांगितलं की राजन, सेतुबंधन आणि रावणवध या 2 दैवी कृत्यांबद्दल सारी प्रजा आपल्याला धन्यवाद देते आहे. परंतु आणि या परंतुच्या पुढं जे काही होतं ते सांगायला तो काही धसेना. रामाने त्याला जेव्हा सांगितलं की सत्य असेल ते निर्भयपणानं कथन कर, तेव्हा तो पुढं सांगू लागला, लोकांना एक कळत नाही की रावणाच्या घरी राहिलेली सीता रामाने परत पत्नी मानलीच कशी आणि तिच्याबरोबर प्रणय करण्यामध्ये रामाना कसला आनंद मिळतो हेही त्यांना कळत नाही. लोकपाल श्री रामचंद्रांचं मन विषण्ण झालं. आपल्या प्राणांची शपथ घालून त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा, जानकीला वाल्मिकी आश्रमाच्या सन्निधी नेऊन सोडून ये. रामांच्या प्राणांची शपथ उल्लंघन कोणालाच शक्य नव्हतं. रथ तयार झाला. जानकी रथामध्ये बसली आणि जसजसा रथ वनप्रदेशामध्ये येऊ लागला तसा सीतेला अतिशय आनंद झाला. तिला वाटलं की आपले डोहाळेच पुरवले जात आहेत आणि हा तिचा आनंद मात्र लक्ष्मणाला सहन होईना. तो म्हणतोय की बहिणी, हे असं नाही. आणि जे काही होतं ते ऐकल्यानंतर मात्र सीतेच्या दुःखाला विश्व थिट झालं. गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली, मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे पतिचरण पुन्हा मी पाहू कुठे, पाहू कुठे, मज सांग लक्ष्मणा, जाऊ
कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. कठोर झाली जेथे करुणा गिळीत मिश्रा जेथे अरुणा पावक जिंके जेथे वरुणा पावक जिंके जेथे वरुणा जे शाश्वत त्याचा देठ तुटे देठ तुटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. व्यर्थ शिणविले माता जनका मीनच जाया नभे कन्यका निकषच मानी कासे कनका निकषच मानी कासे कनका. सिद्धीच तपाला आज विटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. अग्नी ठरला असत्य वक्ता नास्तिक ठरवी देवच भक्ता पतिव्रता मी तरी परित्यक्ता पतिव्रता मी तरी परित्यक्ता. चरणीच्या धरेसी कंप सुटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग तनूतून उडू पाहती अवयव का मग भार वाहती बाहत से मज श्री भागीरथी बाहत से मज श्री भागीरथी. अडखळे अंतीचा विपळ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. सरले जीवन सरली सीता पुनर्जात मी आता माता सरले
गेली सीता पुनर्जात मी आता माता जगेन रघुकुल दीपा करिता जगेन रघुकुल दीपा करिता फलधरी रूप है सुमन मिटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे वनात विजनी मरुभूमीवर वाढवीन मी हा वंशांकुर वनात विजनी मरुभूमीवर वाढवीन मी हा वंशांकुर सुखात नांदो राजा रघुवर सुखात नांदो राजा रघुवर जानकी जनातून आज उठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज जाई देवरा नगरा मागुती शरसे माझे स्वर मज रूपती जाई देवरा नगरा मागुती शरसे माझे स्वर मज रूपती पती न राघव केवळ नृपती पती न राघव केवळ नृपती बोलता पुन्हा ही जीभ थटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे इथून वंदिते मी माताना इथून वंदिते मी माताना प्रणाम पोचवी रघुनाथाना आशीर्वच तुझ घे जाताना जाताना आणखी ओठीना शब्द फुटे श्रीराम श्री
सीतेनं आपले डोहाळे रामाना सांगितले. रामानेही हसून तिला सांगितलं की सीते, तुझ्या इच्छा मी लवकरात लवकर पूर्ण करीन. पती पत्नींचा हा मनोहर समाज झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशीची गोष्ट. भद्र नावाच्या एका गुप्तचरानं रामाना येऊन सांगितलं की राजन, सेतुबंधन आणि रावणवध या 2 दैवी कृत्यांबद्दल सारी प्रजा आपल्याला धन्यवाद देते आहे. परंतु आणि या परंतुच्या पुढं जे काही होतं ते सांगायला तो काही धजेना. रामाने त्याला जेव्हा सांगितलं की सत्य असेल ते निर्भयपणानं कथन कर, तेव्हा तो पुढं सांगू लागला, लोकांना एक कळत नाही की रावणाच्या घरी राहिलेली सीता रामाने परत पत्नी मानलीच कशी, आणि तिच्याबरोबर प्रणय करण्यामध्ये रामाना कसला आनंद मिळतो हेही त्यांना कळत नाही. लोकपाल श्री रामचंद्रांचं मन विषण्ण झालं. आपल्या प्राणांची शपथ घालून त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा, जानकीला वाल्मिकी आश्रमाच्या सन्निधी नेऊन सोडून ये. रामांच्या प्राणांची शपथ उल्लंघन कोणालाच शक्य नव्हतं. रथ तयार झाला. जानकी रथामध्ये बसली आणि जसजसा रथ वनप्रदेशामध्ये येऊ लागला तसा सीतेला अतिशय आनंद झाला. तिला वाटलं की आपले डोहाळेच पुरवले जात आहेत आणि हा तिचा आनंद मात्र लक्ष्मणाला सहन होईना. तो म्हणतोय की बहिणी, हे असं नाही. आणि जे काही होतं ते ऐकल्यानंतर मात्र सीतेच्या दुःखाला विश्व थिट झालं. गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली, मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे पतिचरण पुन्हा मी पाहू कुठे, पाहू कुठे. मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे. मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे. कठोर झाली जेथे करुणा, गिळीत मिश्रा जेथे अरुणा. पावक जिंके जेथे वरुणा, पावक जिंके जेथे वरुणा. जे शाश्वत त्याचा देठ तुटे, देठ तुटे. मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे. मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे. व्यर्थ शिणविले माता जनका, मीनच जाया नभे कन्यका. निकषच मानी कासे कनका, निकषच मानी कासे कनका. सिद्धीच तपाला आज विटे, आज विटे. मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे. मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे. अग्नी ठरला असत्य वक्ता, नास्तिक ठरवी देवच
भक्ता पतिव्रता मी तरी परित्यक्ता पतिव्रता मी तरी परित्यक्ता चरणीच्या धरेसी कंप सुटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज तनूतून उडू पाहती अवयव का मग भार वाहती बाहतसे मज श्री भागीरथी बाहतसे मज श्री भागीरथी अडखळे अंतिसा विपळ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे सरले जीवन सरली सीता पुनर्जात मी आता माता सरले जीवन सरली सीता पुनर्जात मी आता माता जगेन रघुकुल दीपा करिता जगेन रघुकुल दीपा करिता फलधरी रूप हे सुमन मिटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे वनात विजनी मरुभूमीवर वाढवीन मी हा वंशांकुर वनात विजनी मरुभूमीवर वाढवीन मी हा वंशांकुर सुखात नांदो राजा रघुवर सुखात नांदो राजा रघुवर जानकी जनातून आज उठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज जाई देवरा नगरा मागुती शरसे
मज रूपती जाई देवरा नगरा मागुती शरसे माझे स्वर मज रूपती पती न राघव केवळ नृपती पती न राघव केवळ नृपती बोलता पुन्हा जीभ थटे जीभ थटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे इथून बंदिते मी माताना इथून बंदिते मी माताना प्रणाम पोचवी रघुनाथाना आशीर्वच तुझ घे जाताना जाताना